नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, आपल्या वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलवरती आपण जे आरी वर्कचे क्लास घेतोय, तर त्यातला आज आपण 7वा दिवस आहे क्लासचा. आणि सुरुवातीला आपण आरी वर्कमध्ये सामानाची यादी, त्याचप्रमाणे स्टँड रिंग हे सर्व काही पाहिलेलं आहे. आणि आरी वर्कचे प्रकारामध्ये हँडवर्क, टिकली वर्क आणि मिरर वर्क आपण व्यवस्थित असं घेणार आहोत. तर हँडवर्कचे प्रकार आपले हँडवर्कमध्ये काय काय आहे तर ते आपण चेन स्टिच, बॅक स्टिच, वेब स्टिच पाहिलेले आहे आणि रनिंग स्टिच, स्टेन स्टिच हे सर्व पाहिलेले आहे. ह्यात आणि फ्रेंच नॉटसुद्धा पाहिलेला आहे गेल्या 6व्या क्लासमध्ये. आता आपल्याकडे गुलाबाचे फूल आपण आज पाहणार आहोत आणि गुलाबाच्या फुलामध्ये 2 टाईप आपण पाहणार आहोत. तर गुलाबाचे फूल कोणत्या प्रकारे करू शकतो ते मी तुम्हाला व्यवस्थित असं सांगणार आहे. खूप छान असं फूल आपलं गुलाबाचं तयार होतं. तर बघा, गुलाबाच्या फुलासाठी आपल्याला बघा 2 प्रकारचे गुलाबाचे फूल आहे आपले. तर त्यापैकी पहिलं आपण घेऊया. पहिलं जे आहे ते गुलाबाचं फूल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक असा गोल काढून घ्यायचा छोटासा. गुलाबाचं फूल हे छोटं छान दिसतं, जास्त मोठं पण नाही. मग हे असं आपण गुलाबाच्या फुलासाठी एक गोल काढून घ्यायचा आणि त्याच्या मधोमध एक सेंटर काढून घ्यायचा. ठीक आहे. आता सेंटर नंतर आपल्याला बघा अशा याला 1 2 3 4 आणि 5 असे 5 एकसारख्या अंतरावरती आपल्याला करून घ्यायचं आहे. थोडं छोटं मोठं झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. ते बघा आपलं हे झालेलं आहे. तर आता 1 2 3 4 5. आता या गुलाबाचं आपल्याला नाव आहे स्पायडर टाका. स्पायडर जो स्टिच आहे, स्पायडर स्टिच, त्यापासून हा आपण गुलाब बनवतो, स्पायडर स्टिच. ठीक आहे. आता आपल्याला बघा सुईमध्ये हा दोरा आपण घालून घेतलेला आहे. तर रेड कलरचं दोरं नव्हतं माझ्याकडे, थोडं डार्क आहे. हा फ्रेश रेड असेल तर फूल हे अजूनच छान दिसतं. बघा हे व्यवस्थित दिसतं तुम्हाला. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि आरीवर्क लवकरात लवकर आपण जे आरीवर्क शिकवत आहोत ते तुम्हीही शिकावं अशी इच्छा आहे. बऱ्याच आपल्या मैत्रिणी आहेत की आपले व्हिडिओ पाहून आरीवर्क हे शिकत आहेत. तर बघा आता काय करायचं, मधून जो आपला धागा काढलाय तो आता आपल्याला 1 मध्ये घालायचा. बघा अशा प्रकारे. त्यानंतर परत आपल्याला तो मध्ये घ्यायचा. बघा, त्यानंतर इथे 2 मध्ये घ्यायचा. सर्व बाजूने आपल्याला ते मधून काढायचं आणि ज्या 1 2 3 4 5 आपण नंबर टाकलेत ते सर्व आपल्याला कव्हर करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जे आपलं चाक असतं त्या प्रकारे आपल्याला हे घ्यायचं आहे. आणि या गुलाबाचं नाव आहे स्पायडर टाका. म्हणजे जे आपण स्पायडर स्टिच जे नाव आहे यामध्ये गुलाबाच्या फुलामध्ये, तर ते याचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते. बघा हे आपलं पूर्ण तयार झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, आता एका ठिकाणाहून म्हणजेच बघा आता आपण कोणत्याही पाकळीतून आपण बाहेर काढू शकतो. आता इथे नंबर दिलेत आपण, म्हणून बघा आपण 1 नंबरच्याच टाक्यातून हे काढून घेऊया अगोदर. हे बघा आता हे काढलं 1 नंबरच्या टाक्यातून. आता आपल्याला काय करायचं, हा सोडून द्यायचा आणि पुढच्या टाक्यातून काढायचा. आता बघा त्यानंतर काय करायचं, हा सोडून द्यायचा, त्यानंतर ह्या टाक्यातून बाहेर काढायचं आपल्याला. आता हा सोडायचा. एक काढ असं करायचं आहे. खूप सोपं आहे आणि खूप छान असं हे जे आपण स्पायडर स्टिच वापरून जे गुलाबाचं फूल तयार करतोय ते अतिशय सुंदर असं तयार होतं. तुम्ही पाहू शकता. आपण हे पूर्ण तयार करून घेऊ. बघा एक सोडायचा, परत दुसऱ्यात घालायचा. एक सोडत सोडत आपल्याला हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे.
बघा. आणि जर तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा काही समजत नसेल तर कमेंट करून प्लीज विचारा. आणि जर छान असं समजतंय तरी कमेंट करून सांगा की आम्हाला छान जमतंय किंवा आम्ही करतोय. आणि हे बघा, असं आपण जे शिकतोय, जे पाहतोय ते तुम्ही ट्राय करायचं आहे घरी. त्यामुळे तुम्ही स्वतःहून जेव्हा ट्राय कराल तेव्हा ते तुम्हाला खूप छान असं समजणार आहे. फक्त पाहण्यापेक्षा ट्राय करा. घरी बसूनच आपल्याला हा क्लास आपण शिकतोय. काही आपल्याला कुठे बाहेर वगैरे जायचं नाही किंवा कोणतीही फी वगैरे सुद्धा आपल्याला द्यायची नाही इथे. तर बघा, एक सोडायचं, एक जे आपलं बघा छान असं गुलाबाचं फूल आपलं तयार झालेलं आहे. आणि तयार झालेल्या फुलाला आपण आता खालून गाठ देऊन घेऊया. हा दोरा खाली घालायचा आणि त्यानंतर आपल्याला याला गाठ देऊन घ्यायची. खालच्या बाजूने गाठ कशी द्यायची हे तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे. हे सोपं आहे खूप. हात शिलायला वगैरे जशी गाठ देतो तशीच आपल्याला इथे सुद्धा गाठ देऊन घ्यायची आहे. 2 नंबरचं आहे. त्याला सुद्धा आपल्याला एक गोल करून घ्यायचा असा. छोटासा गोल करून घ्यायचा. आणि या फुलाचं नाव आहे बुलियन रोज. बघा, आता जो आपला सेंटर आहे तिथून आपल्याला बघा 2 अशा हे करून घ्यायच्या, जवळ 2 टाकी म्हणजे 2 मार्किंग करून घ्यायचे आपल्याला. आता काय करायचं, सुरुवातीला वरच्या बाजूने आपल्याला दोरा हा घालून घ्यायचा असं. आणि परत काय करायचं, यातून दोरा घालायचा, लगेच बघा इथून बाहेर काढायचा. आणि त्यानंतर अशी सुई बोटावर पकडायची. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7. आता बघा हे छोटा आहे म्हणून आपण इथे 7 आडे आपण अशी सुईला देऊन घ्यायचे. आणि त्यानंतर सुई ही हळूवारपणे आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे या टाक्यांमधून. हे बघा, हे आपलं बोट असंच ठेवायचं आहे, हे हलवायचं नाही. आणि सुई सावकाशपणे आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि हे सोडायचं नाही, जे आपण रोल केले ते सोडायचे नाही. इथे बघा असं. त्यानंतर आपल्याला सुई ही परत खाली घालायची आणि हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं. बघा, आता पुढचं एक दाखवते. इथून सुई वरती काढून घ्यायची. त्यानंतर सुई ही यातून परत वरती घालायची, म्हणजे यात घालायची सुई आणि ती इथून बाहेर काढायची. ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर ही सुई अशी पकडायची. सुई परत पूर्ण बाहेर काढायची नाही, या बोटावरती आपल्याला पकडायची, हे लक्षात ठेवा. आणि बघा 1 2 3 4 5 6 7. 7ला आपण इकडे घातले होते, इथे सुद्धा आपण 7च घातलेले आहेत. आता सुई जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा यातून पटकन निघत नाही. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, या 2 बोटाच्या मदतीने सुईला असं पकडायचं आहे, म्हणजे सुई हळूवार बाहेर येते. कारण आपला सुईचा जो दांडा आहे तो थोडासा जाड असतो आणि जाडच सुई याच्यासाठी आपल्याला वापरायची आहे. मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. हे बघा, हे सोडायचं नाही. आता तुम्हाला दाखवताना सोडलं मी. इथे बघा असं बाहेर हळूवारपणे काढून घ्यायचं आपल्याला. हे दोऱ्यातून जरी सुई निघली तरी पण आपल्याला हे सोडायचं नाही, हे लक्षात ठेवा. हे पकडूनच ठेवायचं आणि हे इथे व्यवस्थित असं अगोदर सेट करून घ्यायचं. बघा, सोडल्यामुळे इथे थोडंसं हे झालंय, तसं सोडायचं नाही. तुम्हाला दाखवताना मी सोडलं होतं, परत आपल्याला ते सोडायचं नाही. ठीक आहे. आता हे 2 आपले छान असे तयार झालेत. इथे थोडंसं हे झालंय, थोडं ॲडजस्ट आपण जेव्हा चांगलं करू तेव्हा छान होईल. आता पुढे काय करायचं, आपल्याला इथे मार्क करायचं. आता बघा परत एकदा दाखवते.
ही सुई इथून बाहेर काढायची. त्यानंतर आपल्याला बघा इथून ती परत तिकडे काढून घ्यायची. आता स्टँड हे आपलं थोडंसं फिरवून घ्यायचं, आपल्याला जसं करायला सोपं जाईल अशा प्रकारे. आता हे आपण इथे पकडायची सुई आणि त्यानंतर बघा 1 2 3 4 5 6 7. आता इथे पण छोटं आहे. जर समजा पुढे थोडासा आकार मोठा झाला तर आपल्याला तिथे 8 9 10 असे आडे घेत जायचे पुढे. आपल्याला ते लक्षात ठेवा. म्हणजे इथे 7 घेतलेत म्हणून आपण हे 7च घ्यायचे असं काही नाही. पुढे आपल्या फुलाचा आकार आपण केवढा घेतलाय त्याच्यावरती आपल्याला ते डिपेंड राहणार आहे. आता बघा सुई हळूवारपणे आपल्याला बाहेर काढून घ्यायची. बघा हे सोडायचं नाही, सोडलं तर सगळं बिघडतं. मग बघा इथे छान आलं. आता परत सुई आत टाकायची. आता आपल्याला पुढे बघा पुढे इथे मार्किंग करायची, त्यानंतर इथे करायची, त्यानंतर इथे, परत इथे. आता पहिल्यांदा शिकतो म्हणजे सर्व ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. छोट्या मोठ्या करत आपल्याला हे फुलाचा जो आपण गोल घेतला तेवढा कंप्लीट करून घ्यायचा. आता मी तो कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आता हे तुम्हाला समजलेलं आहे, अशा प्रकारे नक्की ट्राय करा. हे आपण हा पूर्ण मी तयार करून घेते. अगोदर आपलं हे फूल असं मी तयार करून घेतलंय. आता हे छोटे मी डॉट देऊन घेतले. तिथे आपण फ्रेंच नॉटने आपल्या पानं तयार करून घेऊ. हे बघा ग्रीन कलरचा दोरा घातलाय. कलर कॉम्बिनेशन असेल तर अजूनच छान दिसतं. त्यामुळे बघा इथे आपण 3 ह्याचे फ्रेंच नॉट घेऊया. 3 घेतलेत बघा टाके राऊंड. मी त्या सुईला 3 आपण राऊंड मारून घेतले. त्यानंतर बघा इथे फ्रेंच नॉट आपण देऊन घेऊया. बघा आता दुसरा पण अजून एक तिथे डॉट असं पानासारखं दिसलं पाहिजे त्यासाठी फक्त, बाकी काही नाही. आणि अजून वेगळी आपण पानं पण तयार करून घेऊ शकतो. तर ती जी आपली झाडाची वगैरे पानं असतात त्याचे सुद्धा छान डिझाईन आपण वेगवेगळ्या स्टिचने ते सुद्धा भरू शकतो. जर तुम्हाला ते शिकायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, ते सुद्धा मी तुम्हाला जे आहे घेतले, कारण आपला व्हिडिओ खूप जास्त मोठा व्हायला नको म्हणून. हे बघा 3 आड्याचे आपण ही पानं बनवून घेतले आहेत. तर नक्की याची तुम्ही सुद्धा घरी प्रॅक्टिस करा. आणि हा बुलियन रोज आहे, त्याला काय करायचं, थोडंसं हळूवारपणे करायचं. जास्त जोरात सुई वगैरे ओढायची नाही, बोटं दुखतात. बोटाने मी सांगितल्याप्रमाणे थोडीशी अशी जी आपली रोल केलेला आहे ते असं ह्या बोटाने चाळत राहायचं आणि मग आपल्याला ते करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपले 2 जे रोज आहेत ते तयार झालेले आहेत. आपल्याला जर हवं असेल तर आपण इथे सुद्धा असे घालून ह्या सुद्धा फुलाला छान असं डेकोरेट करू शकतो. दिसायला लुक छान येतो त्यामुळे जर आपण असंही केलं तर. आता या फुलामध्ये आपण एक जी फ्रेंच नॉट आहे ती घालून घेऊया. तर बघा इथे आपल्याला मधले जो पहिला आपण जे स्पायडर स्टिचचं फूल केलं होतं त्याला आपण एक छान असं येलो कलरचं मध्ये आपला जो बघा अशा प्रकारे फ्रेंच नॉट आहे तो घालून घेऊ छोटासा, म्हणजे फुलाला खूप छान असा लुक येईल. बघा फ्रेंच नॉट करत असताना मी परत सांगते, सुई अशी वर खाली जर आपण केली तर फ्रेंच नॉट मधून पटकन ती बाहेर येते. थोडीशी अशी वर खाली करायची आणि मग खेचायची. बघा थोडंसं या साईडला आलं आपलं बरोबर. हां बघा छान असं आपल्याला लुक आलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपले हे दोन्ही रोज तयार झाले.
आणि नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि हे रोज जर तुम्हाला समजले असतील तर मला कमेंट करून सांगा आणि जर नाही समजले काय प्रॉब्लेम आला तरी सुद्धा कमेंट करून विचारा. आपण नक्कीच ह्याच्यावरती अजून काही कोणाला समजलं नसेल तर पुढे आपण हे अजून एकदा ट्राय करूया किंवा तोच व्हिडिओ नीट व्यवस्थित पहा. मी व्यवस्थित तुम्हाला सांगितले. ह्या बघा ज्या पाकळ्या आहेत त्या आपण थोड्या कमी जास्त म्हणजे आता सुरुवातीला 7 घेतले, परतच्या राऊंडला आपण 8-9 घेतले आहेत. हे लास्टला जे केले तिकडे 12-13 सुद्धा मी घेतलेले आहेत. ज्या प्रकारे आपल्या रोजची साईज आपल्या पाकळीची वाढते लहान मोठी त्या प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच पाहणार आहोत, म्हणजेच आपण आरी वर्कला सुरुवात करणार आहोत. तर बघा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.